नमस्कार मित्रांनो, माझं नाव विश्वांबर शिंदे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वीज बिल हस्तांतरित म्हणजे एकाच्या नावावरून दुसऱ्याच्या नावावरती कसं करायचं हे बघणार आहोत। तुम्हाला बऱ्याचशा समस्या वीज बिलावर नाव पूर्ण नसल्यामुळे येत असतात। जसं की वीज बिलावर तुमचं नाव आहे, वडिलांच्या नावाचं फक्त एकच अक्षर आहे आणि त्याच्यानंतर सरनेम आहे, असं बऱ्याचदा होतं। ते पूर्वी लागलेलं असेल ते सोडून द्या, पण त्यामध्ये आत्ता आपण सुधारणा कशी करू शकतो यावर मी आपल्याशी आज चर्चा करणार आहे। जर तुमच्या वीज बिलावर पत्ता अपुरा असेल आणि तुम्ही जर आधार केंद्रामध्ये पत्ता बदलण्यासाठी गेलात तर तुम्हाला सांगण्यात येतं की यावर आहे इतकाच पत्ता यावरती टाकता येतो। ॲडिशनल टाकला तर ॲप्लिकेशन रिजेक्ट होऊ शकतं। मग तुम्हाला तसाच पत्ता तुमचा सगळ्याच डॉक्युमेंटवरती होऊन जातो। तर यासाठी तुम्ही घर बसल्या तुमच्या वीज बिलामध्ये पत्ता देखील बदलू शकता, मेल आयडी, मोबाईल नंबर, नाव ह्या सर्व गोष्टी बदलू शकता। पण तत्पूर्वी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एका व्यक्तीच्या नावावरून दुसऱ्या व्यक्तीच्या नावावरती वीज बिल कसं करावं हे मी तुम्हाला सांगणार आहे। समजा एकाने घर विकलंय आणि दुसऱ्याने घेतलंय, तर ह्यांचं वीज बिल त्यांच्या नावावर कसं करायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। त्यासाठी डॉक्युमेंट काय लागतात, अर्ज कसा करायचा, फीस किती ऑनलाईन भरायची, किती दिवसामध्ये ते होतं, याची संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून मी सविस्तर माहिती आपल्याला सांगणार आहे। तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अशीच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असतो। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात आणि जाणून घेऊयात एका व्यक्तीच्या नावावरून दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर वीज बिल ट्रान्सफर कसं करावं आणि त्यासाठी डॉक्युमेंट काय लागतात, किती KB मध्ये अपलोड करायचे याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। तर कुठेही न जाता संपूर्ण व्हिडिओ बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ सुरू करूयात। नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम गुगल क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला सर्च करायचं आहे महाडिस्कॉम लॉगिन। महाडिस्कॉम लॉगिन यावरती क्लिक करून एंटर केल्याच्या नंतर तुम्हाला जी पहिली वरची वेबसाईट येईल ही गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट आपण ओपन करायची आणि त्यानंतर या पोर्टलवरती लॉग इन व्हाल। या पोर्टलवरती लॉग इन झाल्याच्या नंतर तुम्ही दोन पद्धतीनं म्हणजे दोन लँग्वेजमध्ये अर्ज करू शकणार आहात। पहिले म्हणजे इंग्लिश आणि दुसरा ऑप्शन म्हणजे मराठी। तर आपण मराठी भाषा या ठिकाणी निवडू। मराठी भाषा निवडल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, नवीन सदस्य नोंदणी म्हणजे नवीन रजिस्ट्रेशन या ठिकाणी करायचं आहे। यावर क्लिक केल्याच्या नंतर तुमचा जो काही वीज बिल क्रमांक असेल तो वीज बिल क्रमांक टाकून आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे। कसं तर तुम्हाला सांगतो, यावरती तुमच्या वीज बिलावरचा जो ग्राहक क्रमांक असेल तो ग्राहक क्रमांक यामध्ये टाकून घ्यायचा आहे। ग्राहक क्रमांक टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे तुमचा चालू असलेला तुमच्या जवळचा मोबाईल क्रमांक आपल्याला त्यानंतर खाली टाकायचा आहे। ज्याच्यावरती OTP आला पाहिजे तो OTP आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे। तर भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे आपला चालू असलेला मोबाईल क्रमांक आता यामध्ये मी टाकून घेतो। अशा पद्धतीनं तुम्हाला जर सर्वप्रथम तुम्ही या पोर्टलवर आला असाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे। तरच तुम्ही लॉग इन करून पुढच्या गोष्टी जे कामं करायचे ते करू शकता। तर मोबाईल क्रमांक टाकल्याच्या नंतर तुमचा ईमेल ID क्रमांक देखील या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे। टाकल्यानंतर OTP पाठवा यावरती क्लिक करायचे। आता OTP पाठवल्याच्या नंतर तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाईल क्रमांक आणि ईमेल ID या दोन्हीवरही एक OTP पाठवला जाईल। तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून व्हेरीफाय करायचे। तर अशा पद्धतीनं आपल्या मेल ID वरती या ठिकाणी OTP जनरेट करून पाठवण्यात आलेला आहे। तो ईमेल OTP आपल्याला या ठिकाणी आता टाकायचा आहे। तर मी या ठिकाणी ईमेलवरती आलेला OTP टाकून घेतो। एक गोष्ट लक्षात असू द्या, ज्यांच्या वीज बिलात आपण करेक्शन करणार आहोत त्यांच्याच मोबाईल क्रमांकावरून ईमेल ID टाकून आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे। आपलं रजिस्ट्रेशन दुसऱ्यांना चालत नाही।
तर मी ज्यांचा अर्ज करतोय त्यांचंच या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घेतोय। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला प्रवेश नाम म्हणजे एक यूजर नेम बनवायचे तुम्हाला स्ट्रॉंग काहीतरी, त्या व्यक्तीचं नाव, सरनेम 1 2 3 किंवा 1991 जन्मवर्ष असं काहीही तुम्ही टाकू शकता। तर मी या ठिकाणी अशा पद्धतीनं नाव टाकतो आणि 1 2 3 क्रमांक टाकून घेतो। त्याच्यानंतर परवली शब्द म्हणजे पासवर्ड आपल्याला एक तयार करायचा आहे। तर मी या ठिकाणी आपल्या पद्धतीनं तुम्हाला वाटेल तो नाव @1 2 3 वगैरे असा पासवर्ड तयार करा आणि खाली एकदा कन्फर्म करायचं आहे। दोन्ही ठिकाणी असा एकच सेम पासवर्ड टाकायचा आहे, नोंद करा यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता युअर अकाउंट हॅज बीन रजिस्टर सक्सेसफुली, बघू शकता सक्सेसफुली आपला यूजर नेम पासवर्ड जो आहे तो तयार झाला आहे। आता आपल्याला यूजर ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचे। तर प्रवेश नाममध्ये आपला यूजर ID टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर खाली पासवर्ड टाकायचा आहे। परवली शब्द म्हणजे आपण भाषा मराठी ठेवल्यामुळे त्याला पासवर्ड टाकून घेतल्याच्या नंतर खाली आता आपल्याला कॅप्चर टाकायचा आहे। तर अशा पद्धतीनं जो कॅप्चर आहे तो सेम टाकल्यानंतर प्रवेश यावर क्लिक करायचे। त्यानंतर तुम्ही अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला येईल। आता ग्राहक प्रकार म्हणजे आता वरती ज्यांचं लाईट बिल आहे त्यांचं नाव येईल, त्यानंतर खाली तुम्ही ग्राहक प्रकार निवडायचा आहे। HT आणि LT दाखवलं जाईल तुम्हाला, तर LT म्हणजे लो टेन्शन हा प्रकार निवडायचा आहे। आता तुम्हाला खाली ग्राहक क्रमांक आणि बिलिंग युनिट ह्या 2 गोष्टी टाकण्यासाठी आल्या असेल, तर मी दाखवतो तुम्हाला। तुमच्या वीज बिलावरती बघू शकता या ठिकाणी ग्राहक क्रमांक असतो आणि त्याच्याच खाली बिलिंग युनिट। तर अशा पद्धतीने हे 2 क्रमांक आपल्याला त्या ठिकाणी टाकायचे। तर या ठिकाणी मी कॉपी केलेला ग्राहक क्रमांक टाकतो आणि या ठिकाणी आपला बिलिंग युनिट जो आहे तो बिलिंग युनिट टाकून घेतो। बिलिंग युनिट टाकल्याच्या नंतर बघू शकता ग्राहक क्रमांक तुम्हाला इथे देखील दिलेला आहे। त्याच्या आधी एक वर्तुळाकार आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि नाव बदल यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आधी ज्यांच्या नावाने वीज बिल आहे ते नाव दाखवलं जाईल। इथे तुम्हाला फॉर्म U नाव बदलण्याचा जो ऑनलाईन फॉर्म U आहे तो भरायचा आहे। तत्पूर्वी तुम्हाला मी सांगतो, ह्या मराठीत दिलेले नोटिफिकेशन सूचना वाचून घ्या आणि कृपया येथे क्लिक करा नाव बदलण्यासाठी संबंधित कागदपत्रे। तर हा एक फॉर्म या ठिकाणाहून तुम्हाला डाउनलोड करून प्रिंट करायचा आहे नेम चेंजचा, आणि फॉर्म X जो आहे हा पॅरेग्राफ तुम्हाला भरायचा आहे। श्रीमती श्री जे कोण असतील कुमार त्यांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर लाईट बिलावरला ग्राहक क्रमांक म्हणजे कंझ्युमर नंबर या ठिकाणी टाकायचा आणि त्याच्यानंतर जे नवीन ओनर आहेत त्यांचं नाव खाली या ठिकाणी टाकायचं आहे आणि या ठिकाणी सिग्नेचर ऑफ ओल्ड कस्टमर जुन्या मालकाची सही यावरती घ्यायचं आहे। तर हा फॉर्म तुम्ही स्कॅन करून ठेवायचा आहे 200 KB आतमध्ये। मी पुढे सांगतो कुठे अपलोड करायचं ते। आता स्क्रोल करून घेतो या ठिकाणी माहिती मी। तर तो फॉर्म तुम्ही सिग्नेचर मारून भरून स्कॅन करून ठेवायचा आहे। त्यानंतर आता जे नाव आपल्याला बदलायचे, ज्यांच्या नावाने वीज बिल करायचे ते कोण आहेत ते या ठिकाणी त्यांचं निवडायचे। मिस्टर आहेत, मिसेस आहेत का श्रीमती आहेत ते निवडायचे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्यांचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर वडिलांचं नाव आणि आडनाव अशा पद्धतीनं आपल्याला यामध्ये स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये नाव त्यांचं टाकून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी त्यांचं स्वतःचं नाव यामध्ये टाकतो। त्याच्यानंतर खाली मधले नाव म्हणजे त्यांच्या वडिलांचं नाव यामध्ये टाकतो आणि त्यानंतर त्यांचे आडनाव हे 3 नावं टाकून टॅब मारल्याच्या नंतर ग्राहकाचे पूर्ण नाव खाली तुम्हाला आलेलं दिसेल। मी सिक्युरिटी कारणाने ब्लर केलेलं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण नाव या ठिकाणी दिसेल। त्यानंतर तुम्ही त्यांचा मेल ID आणि मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। समोर तुम्हाला दूरध्वनी क्रमांक, आधार कार्ड क्रमांक हा मॅन्डेटरी नाही आहे, सोडून दिलं तरी चालेल, पण ईमेल ID आणि मोबाईल क्रमांक तुम्हाला या ठिकाणी मॅन्डेटरी आहे, तो टाकलाच पाहिजे तरच तुमचं ॲप्लिकेशन समोर जाणार आहे। तर अशा पद्धतीनं मी संपूर्ण नाव या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे आणि ईमेल ID आणि मोबाईल क्रमांक देखील त्यांचा या ठिकाणी टाकलेला आहे। अशा पद्धतीनं संपूर्ण डिटेल टाकल्याच्या नंतर मी या ठिकाणी स्क्रोल करून घेतो थोडंसं। आता स्क्रोल केल्यानंतर नाव हस्तांतरित म्हणजे दुरुस्त करण्याचे कारण कळवा। तर यामध्ये तुम्हाला 11 प्रकारच्या गोष्टी दिलेल्या आहेत। तुम्हाला मी ट्रान्सलेट करून दाखवतो मराठीमध्ये।
तर मी या ठिकाणी मराठीत रूपांतर केलं आहे. बघू शकता, जर बिल्डरच्या नावावरून तुमच्या नावावर फ्लॅट होत असेल तर म्हणजे वेगवेगळे कारणं आहेत. जागा मालकी वारस म्हणजे जर कुटुंबाचं विभाजन झालं असेल आणि तुमचं लाईट बिल जर दुसऱ्यांच्या नावावर करायचं असेल आपल्या भावाच्या, तर तुम्ही 3 नंबर पर्याय निवडू शकता. तर असे सर्व पर्याय आहेत. तुमचा कोणता पर्यायामध्ये तुम्ही बसता हे तुम्हाला बघायचं आहे. आता मी यामध्ये 11 नंबरचा निवडतो, चेंज ऑफ ओनरशिप, म्हणजे एकांनी घर विकलंय आणि दुसऱ्यांनी विकत घेतलंय. ओनरशिप या ठिकाणी चेंज होणार आहे. डायरेक्ट वीज बिल जे आहे ते दुसऱ्याच्या नावाने करायचे. त्यानंतर आवश्यक कागदपत्र तुम्ही काय देणार आहात, तर आपण या ठिकाणी इंडेक्स 2 देणार आहोत. म्हणून कायदेशीर दस्तावेज मालकांना देण्यास आणि NOCला समर्थन देते, म्हणजे या ठिकाणी आपण इंडेक्स 2 जे आहे ते देणार आहोत. म्हणून यावरती क्लिक करतो आणि त्यानंतर जनरेट OTP यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन करताना जो नंबर दिला तुम्ही त्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP क्रमांक आपल्याला या ठिकाणी आता लागणार आहे. तर त्या मोबाईलवर आलेला OTP जो आहे तो इंटर OTP या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर माझ्या मोबाईलवरती या ठिकाणी OTP आलेला आहे आणि मी या ठिकाणी OTP आता टाकून घेतो. तर अशा पद्धतीनं तो मोबाईल जवळ असला पाहिजे. त्यावर आलेला OTP आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. अशा पद्धतीनं OTP टाकायचा आहे आणि स्क्रोल करायचं थोडंसं. आता तुम्हाला जे आहे ते OTP टाकल्याच्या नंतर खाली टर्म्स आणि कंडिशन दिलेले असतील त्या वाचायच्यात, क्लिक करायचं आहे आणि तुमचं ठिकाण टाकायचं आहे. जिथून तुम्ही अर्ज करत आहात त्या गावाचं नाव यामध्ये टाकायचं आहे आणि टाकल्यानंतर पाठवा यावरती क्लिक करायचं आहे. पाठवा यावर क्लिक केल्याच्या नंतर तुमचा एक ॲप्लिकेशन ID जनरेट होईल. तो ॲप्लिकेशन नंबर तुम्ही कॉपी करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं आणि ओके यावर क्लिक करायचं. आता तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाईल या पेजवरती. आता इथे तुम्ही ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि खाली दिलेला कॅप्चर टाकून आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करण्याच्या प्रोसेसवरती हे रिडायरेक्ट केलं जाणार आहे. तर तो ॲप्लिकेशन नंबर कॉपी करायचा आहे. डायरेक्ट तुम्ही या पेजवर आल्याच्या नंतर ॲप्लिकेशन नंबर टाकून कॅप्चर टाकायचं आहे. त्यानंतर क्लिक हेअरवरती क्लिक करायचं आहे. आता परत एकदा तुमच्या मोबाईलवरती OTP पाठवला जाईल. तो OTP या ठिकाणी टाकल्याच्या नंतर डायरेक्ट आपल्याला डॉक्युमेंट अपलोडच्या पेजवरती घेऊन गेलं जाईल. तर मी या ठिकाणी आलेला OTP टाकून घेतो आणि सबमिट या बटनवर आता क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता खाली तुम्हाला संपूर्ण भरलेली माहिती तुमची आलेली असेल आणि या ठिकाणी जे आपण डॉक्युमेंट मगाशी निवडलेत ते डॉक्युमेंट यामध्ये आपल्याला आता निवडण्यासाठी दाखवले जातील. तर या ठिकाणी तुमचं जे ॲग्रीमेंट आहे सेल डीड फायनल झालेली म्हणजे इंडेक्स 2 ते या ठिकाणी अपलोड करायचं आहे. आणि 2 नंबरला जो तुम्हाला कन्सल्ट फॉर्म आहे लेटर फॉर्म X तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी मी बघू शकता आता तुम्हाला या इंडेक्स 2 यामध्ये अपलोड करायचं आपल्याला. तर यामध्ये मी इंडेक्स 2ची कॉपी जी आहे ती या ठिकाणी अपलोड केलेली आहे आणि त्याच्यानंतर फॉर्म X ही कॉपी आता 2 नंबरच्या गॅपमध्ये अपलोड करतोय. अपलोड ऑल डॉक्युमेंटवरती क्लिक करायचे, ओके करायचे आणि बघू शकता या ठिकाणी तुमचे सक्सेसफुली डॉक्युमेंट अपलोड झालेले आहेत. आता ओके यावरती क्लिक करायचं. आता तुम्हाला डायरेक्ट स्क्रोल करायचं आहे आणि आपल्याला 142 रुपयाचं पेमेंट जे आहे ते आता करायचं आहे. तर या ठिकाणी तुमचा मोबाईल क्रमांक तुम्हाला दिसेल. आता पेमेंट मोडवरती तुम्हाला घेऊन गेलं जाईल. आता तुम्ही या ठिकाणी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, डिजिटल वॉलेट, UPI यासारख्या माध्यमातून पेमेंट करू शकणार आहात. तर मी UPI हा पर्याय निवडलेला आहे आणि बिल डेस्कवरती क्लिक करून सबमिटवर क्लिक करतो. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे UPIच्या साईडवरती रिडायरेक्ट केलं जाईल आणि 142 रुपये जे आहे ते आपल्याला पेमेंट या ठिकाणी करायचे. आता तुम्ही UPI ID टाकून देखील हे करू शकता किंवा QR कोड स्कॅन करून देखील करू शकता. चला तर मी तुम्हाला QR कोडच्या माध्यमातून पेमेंट करून दाखवतो. मेक पेमेंटवरती क्लिक करून पे विथ पेमेंट यावर क्लिक करायचे. त्यानंतर तुमच्यासमोर एक अशा प्रकारचा QR कोड आलेला असेल. तो QR कोड मी स्कॅन केला आहे आणि माझ्या मोबाईलच्या माध्यमातून मी पेमेंट
करत आहे। तर अशा पद्धतीने मी पेमेंट केलेलं आहे, बघू शकता। अशी प्रिंट तुमच्या समोर या ठिकाणी येईल। ही प्रिंट तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता। तर अशा प्रकारे आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा। आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या व्हॉट्सॲप चॅनलची लिंक, आमच्या टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आमचा ग्रुप देखील जॉईन करू शकता। तर आपल्या मित्रांना हा व्हिडिओ जरूर पाठवा। आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढील एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।